हेलो स्टूडेंट, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टूडेंट, आज आपण इयत्ता 7वीचा विषय आहे बालभारती. यामधला 8वा जो धडा आहे गचक अंधारी, या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधीचे सगळे जे स्वाध्याय धड्यांचे कवितेचे जे स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 7वी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे स्वाध्याय बघायला मिळतील. आता आपण बघूयात प्रश्न पहिला. खालील वाक्य वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा. त्यातील अ, सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. विद्यार्थ्यांनो, याचे उत्तर, सदा मडकी विकायला जात असताना ती गाढवाच्या पाठीवर लादून नेत असे. जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसांच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे, म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. पुढे प्रश्न आ. गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. उत्तर, सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. प्रश्न ई. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. तर बघूयात याचे उत्तर. सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले, तेव्हा सदाला कापरे भरले. तो धाड धाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. प्रश्न ई. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. आणि याचे उत्तर, वाघाच्या पाठीवर आपण बसलो आहे हे जेव्हा सदाच्या लक्षात आले, तेव्हा तो खूपच घाबरला. यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. विद्यार्थ्यांनो, बघूयात प्रश्न दुसरा. त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच इतर स्वाध्याय, इतर विषयांचे तुम्हाला कोणते स्वाध्याय हवे असतील त्याबाबत कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रश्न दुसरा बघूयात. खालील मुद्द्यांवर 2-3 वाक्यात माहिती लिहा. काय काय मुद्दे दिलेले आहेत ते बघूयात. सदाचा व्यवसाय. सदाचा मुलगा गजानन. सदाची झालेली फजिती आणि सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. तर या मुद्द्यांवर आपल्याला वर्णन करायचं आहे. त्यातलं पहिलं, सदाचा व्यवसाय. तर सदाचा गाडगी मडकी तयार करून विकण्याचा धंदा होता. त्यानंतर दुसरं, सदाचा मुलगा गजानन. इथे बघा, सदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा
हट्ट धरला. त्याच वेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडले. त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंदरात लपून बसला होता. आणि तिसरा मुद्दा कोणता आहे? सदाची झालेली फजिती. तर तो बघूयात. गाढवाला शोधत सदा काळोखात त्या खिंडरात आला. वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला. सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचक अंधारीबाबत समजले होते. तिची भीती वाघाच्या मनात होती. सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचक अंधारी बसली आहे, म्हणून वाघ प्रचंड घाबरला. आता चौथा, सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला. अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबरगुंडी उडाली. या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता. तेव्हा वाघ वडाच्या झाडाखाली जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर चढून गेला. पाठीवरून गचक अंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला. तर अशा प्रकारे सदाने आपली त्यातून सुटका करून घेतली. आता प्रश्न तिसरा, कोण कोणास का म्हणाले? अ. के भेव नोका दाऊ मले वाघाफागाचा. तर याचे उत्तर, असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला. का? सदाला आपला मुलगा गजानन याला बाजारात न्यायचे नव्हते, म्हणून तो गजाननला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला. पुढे प्रश्न आ. या वक्ती जंगलात कधी न ते गचक अंधारी भेटलीत म्हणून नको मले. तर हे कोण कोणास म्हणाले आहे बघा. उत्तरामध्ये असे सदा गजाननला या ठिकाणी गजाननला म्हणला. का? तर गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता, म्हणून सदाने त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले. ई. गचक अंधारी झटके देऊन राहिली. उत्तर, तर असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हटला. का? सदाला आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळल्यावर सदा घाबरून धाड धाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचक अंधारीचे कृत्य आहे, म्हणून वाघ स्वतःशीच हे वाक्य म्हणला. पुढे ई. गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नव्हती. आणि याचे उत्तर, असे वाघ स्वतःच्या मनाशीच म्हणला. पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली
म्हणून घाबरलेला वाघ स्वतःशीच असे म्हणाला. पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी. तर हा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप सोपा आहे. यामध्ये खालील वाक्यप्रचार अभ्यासा. भीती वाटणे हा खालील वाक्यप्रचारांचा अर्थ आहे. काय काय अर्थ आहेत? दरदरून घाम फुटणे, डोळे पांढरे होणे, अंगाचा थरकाप उडणे, त्यानंतर जीव घाबराघुबरा होणे, धाबेदनाने पोटात गोळा येणे, त्याचबरोबर अंगाला कापरे भरणे, हातपाय लटपटणे, घशाला कोरड पडणे, हीव भरणे, बोबडी वळणे, थरथर कापणे. तर भीती वाटण्यासाठी इतके सारे वाक्यप्रचार आहेत. प्रश्न आ. आपल्या आजूबाजूच्या 4-5 कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. त्यामध्ये ज्यास कोणी शत्रू नाही असा. तर याचे उत्तर आहे अजात शत्रू. पुढे मोफत पाणी पिण्याचे ठिकाण. ते उत्तरामध्ये पाणपोई असं लिहायचं आहे. त्यानंतर धान्य साठवण्याची जागा. तर त्याला आपण कोठार किंवा धान्य कोठार म्हणतो. पुढे दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. तर त्याला मनकवडा असे म्हणतो. नेक्स्ट, डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता. तर याचं तुम्हाला उत्तर माहितच आहे. त्याला आपण बोगदा असे म्हणतो. आता प्रश्न खालील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहेत. या ठिकाणी बघा. तर त्यांच्या योग्य जोड्या लावा. काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई आणि किट्ट. तर विशेष्य आणि विशेषणामध्ये काय काय येणार ते बघा. विशेष्य मध्ये येणार काळोख, विशेषण आहे किट्ट. विलक्षण चपळाई, वादळी पाऊस, लोंबणारी पारंबी. पुढे प्रश्न कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांचा रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा. तर या ठिकाणी कंसामध्ये काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. पहिला बघूयात तर त्यातलं पहिलं बघा. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच. उत्तरामध्ये काय येणार? गिल्ला केला. तर उत्तर हे अशा प्रकारे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. पुढे उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या प्रकारे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. पुढे प्रश्न पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा स्वाध्यायाचा व्हिडिओ आपला संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर कोणत्या विषयाचे तुम्हाला स्वाध्याय हवे असतील तर तसे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.